2024मध्ये म्हणजे हा जो हा पहा माझा डेटा वही आहे। या वहीमध्ये रेकॉर्ड ठेवलेला आहे मी। ह्याच्यामध्ये हे पहा, ह्याच्या अगोदर मी 3 वर्षाचा माझा रेकॉर्ड हरवलेला आहे, पण मी ते सांगत नाही कारण ॲक्च्युअल रेकॉर्ड 3 वर्षाचा हे 2008 पासूनचा रेकॉर्ड आहे। 2008 पासून पाऊस मोजणी सुरू केली, 2008 पासून पाऊस मोजणी व त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे। त्याच्या अगोदरचा सुद्धा 3 वर्षाचा रेकॉर्ड होता माझ्याकडे, म्हणजे 5 पासूनचा, पण ते 3 वर्षाची म्हणजे 5 ते 7 पर्यंतची माझी जी वही जी आहे ती हरवली, त्यामुळे मी सांगत नाही की 5 पासून रेकॉर्ड आहे। मग ॲक्च्युअल माझं मग 8 पासूनच मी धरलेलं आहे। तर 8 पासूनच बघा, 8 मध्ये पाऊसमान कसे असेल। 8 हा फक्त जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा, ऑक्टोबर जोपर्यंत म्हणजे मान्सून हा जूनपासून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतचा डेटा असतो। हा 2009 म्हणजे एकंदरीत पाहिलं तर आपण आता 8 पासून, तर तसेच 8 पासून तर आपण हा सध्या आता 2024चा सुद्धा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि सर्व कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे याच्यामध्ये। हे पहा 2022 हा 2024चा। 2024मध्ये पाऊसमान तुम्ही पाहू शकता। 2024मध्ये मला काल म्हणजेच इथं हा पहा डेटा कसा गोळा केलेला आहे मी, म्हणजे एकूण त्याचं संकलन केलेलं आहे। एक संकलन आहे, तर ह्याच्या संकलनामध्ये तुम्ही पाहू शकता 2008 हे पहिलं वर्ष दाखवलेलं मी, 2009 दुसरं वर्ष, 2010 हे तिसरं वर्ष, 2011 चौथं वर्ष, 5वं वर्ष, 6 वर्ष, 7, 8, 9, 10, 11, 12, 14 हा 14पर्यंत मला फक्त 21 वर्षामध्ये 14 आलेले आहे। 2020-21 आणि पुढचा डेटा आहे जो आहे म्हणजेच 2022-23चा डेटा ह्याच्यामध्ये ॲड केलेला नाही। हा जे आहे डेटा ॲड केलेला आहे हे 21च्या नंतर म्हणजे 21 सप्टेंबरच्या नंतर मी लिहिलेला आहे। 2021 सप्टेंबरच्या नंतरचा त्याच्यामध्ये अजून ॲड करायचा राहिलेला आहे। तर तुम्ही म्हणजे हा डेटा आहे 3 दिवसाचा एकूण पाऊसमान काढलेलं आहे। 3 दिवसामध्ये किती पाऊस पडलेला आहे, 3 दिवसामध्ये एकूण पाऊसमान बघा, एकूण 50, 80 आणि 21 एकूण बेरीज आहे 111। आणि किती वेळेस पाऊस पडलेला आहे, तर 1 तारखेला हा 2 वेळेस पाऊस पडलेला आहे म्हणजेच 14 वर्षामध्ये। तर 2 जूनला 14 वर्षामध्ये 4 वेळेस पाऊस पडलेला आहे। 3 जूनला 14 वर्षामध्ये 2 वेळेस पाऊस पडलेला आहे। आणि पाऊस प्रमाण किती आहे ते पाहू शकता तुम्ही। मग इथे पाऊस पडलेला आहे, इथेच पाऊस पडेल किंवा नाही पडेल ह्याची सुद्धा आपण गणित काढलेलं आहे। तर आता ज्यावेळेस वातावरण असतं पावसाचं वातावरण हे 3 दिवसात साधारण असतं, तर इथं कदाचित 2 तारखेला पाऊस आपण धरू शकतो की आपण असं समजू की 2 तारखेला आपल्या इथं समजा पाऊस नसेल पडलेला, 2 तारखेला पाऊस नसेल पडलेला, पण पाऊस दुसरीकडे सुद्धा पडू शकतो किंवा 2 तारखेच्या अगोदर 2 दिवसांनी वातावरण असू शकतं, 2 तारखेच्या नंतर 2 तारखेच्या नंतर म्हणजेच 3-4 तारखेला सुद्धा पावसाचं वातावरण असू शकतं। तर त्यानुसार मी डेटा केलेला आहे। आता हा पहा 2017मध्ये 15 तारखेला 2017ला हा 2 तारखेला पाऊस पडलेला आहे इथे, पण 2 तारखेच्या अगोदर सुद्धा इथं वातावरण पावसाचे असू शकते। 2 तारखेच्या अगोदर होते असं समजा, 2 तारखेला आणि 31 तारखेला सुद्धा, 31 मेला सुद्धा वातावरण होते आणि नंतर पुन्हा त्याचे वातावरण असं समजू शकतो आपण की त्याचे 3 तारखेला आणि 3 तारखेला 4 तारखेला सुद्धा पावसाचे वातावरण राहू शकते। म्हणजे एकंदरच आपण जर पाहिजे 2 ते 3 दिवस पावसाचे वातावरण असते, मग त्यावेळेस आपल्याला पाऊस जर नसला पडत आपण ते धरायचं असते। म्हणजे त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन 3 दिवसाचं काढलेले मी, एकूण हे 3 दिवसाचं कॅल्क्युलेशन। तर त्याच्यामध्ये 3 दिवसाचं म्हणजे एकूण हे 8 पाऊस पडलेले, तर 8चा पाऊस म्हणजे इथं 8 पाऊस पडलेले, तर हे 14 वर्षातून 8 पाऊस इथं असा एकूण असा डेटा काढलेला आहे। आणि एकूण त्याच्या ॲव्हरेज सरासरी हे प्रकार आहे। ह्याच्यातून ज्या 50%पेक्षा जर जास्त जर आला तर त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असते, 50%पेक्षा जास्त। आणि परत पुन्हा ढगाचं मोजमापन, मूल्यमापन, ढगाची उंची किती, ढगामध्ये ढगाची जाडी किती, ढगामध्ये ह्या पाण्याचं प्रमाण किती असेल, बाष्पाचे प्रमाण किती असेल, हे आपल्याला डोळ्याने समजू शकतं। आणि तुम्हाला पण दिसते डोळ्याने, पण ते समजू शकत नाही काहीला। आणि जसं उदाहरण की तुम्हाला सांगतो की हा जो पाऊसमान आहे ह्याच्या आधारे मी
जवळपास माझ्यापासून 100 किलोमीटर चारी दिशेला मी अचूक अंदाज देऊ शकतो. ह्याच्यामध्ये चारी दिशेला म्हणजे एकूण पश्चिमेला 100 किलोमीटर, दक्षिणेला 100 किलोमीटर, अशा पद्धतीने म्हणजे डोळ्याच्या रूपाने ह्या डोळ्याने. शेतकरी बंधूंना उर्वरित व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये मला पत्रामधून मी डब्यातून मी फोनचं स्किप हे घेताना हे पहा मला अर्धा तास झालं शेतकरी मित्रांनो. तर ह्याच्या डब्यामधून मला ह्या विंचूचं अगोदर मी हे फोन लावायचं मी फोनचे स्वतः बनवलेले हे घेतले, या डब्यातून काढला आणि टोपण लावताच मला विंचूने झटका दिला चांगला. तर त्याच्यानंतर आता 15-20 मिनिटांनी मी सांगत आहे की मला विंचू चावला म्हणून थोडा विंचू चावला असं म्हणजे आग होत आहे बोटाची. तरी पण आता मी अजून डबल व्हिडिओ बनवतच आहे त्याच्यामध्ये. पण त्यामधून आभाळ कसं ओळखायचं ह्यामध्ये मी अभ्यास केला. आभाळामधली जाडी किती, आभाळाचं घनत्व किती, आभाळ उंचीवर किती असताना पाऊस पडतो, आभाळाचं कमी उंची किती, ह्याच्यामधून मी लाईव्ह संशोधन लावलं गेलं मी. आणि आपल्या रेकॉर्ड तर आहेच, रेकॉर्डमधून आणि ॲक्च्युअल परिस्थिती काय ह्याच्यामध्ये. परत सॅटेलाईटचा अभ्यास, सॅटेलाईटमधील दिसणारी परिस्थिती कशी आहे, समुद्रामधील अभ्यास, हिंद महासागरातील अभ्यास, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीतील ढगांची हालचाल, ह्या सर्व बाबीचा अभ्यास केला मी ह्याच्यामध्ये. आणि जवळपास हे अभ्यास करताना मला 15-20 वर्ष लागलेली. तर 15-20 वर्षाच्या नंतर म्हणजे आज माझं म्हणजे जवळपास माझा 5-6 वर्षापासून अचूक हवामान अंदाज आहे. पण मी ह्या यूट्यूबमध्ये आलेलो नाही, कारण त्याच्यामध्ये मला अडचणींना अजून सामोरे जावं लागलं. तर ह्याच्या अगोदर मला 3 वर्षाचा अगोदर मला चांगला फोन नव्हता. माझ्या 2019मध्ये सॅमसंग J2 फोन घेतला. तो पण फोन बरोबर चलत नव्हता यूट्यूबसाठी. यूट्यूबला व्हिडिओ एखादा टाकला तर तो सकाळी समजा 9 वाजता टाकला व्हिडिओ, तो तसा 4 वाजेपर्यंत म्हणजेच 5-6 तास तो नुसतं फिरतच राहायचा. आणि परत पुन्हा रेंजचा प्रॉब्लेम असायचा. तर ह्यामुळे मी थोडंफार जसं मी त्याच्याकडे कानाडोळाच केला की नको मला आपल्या यूट्यूबसाठी आपल्याला. आणि परत पुन्हा बोलण्याचा सराव नव्हता. व्हिडिओ जर काढायला गेलं तर बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये पुन्हा वाक्याचा गडबड व्हायची. त्याच्यामुळे हे नकोच म्हटलं. मग मी ग्रुपमध्ये गेलो. ग्रुप काढा, एक छोटासा ग्रुप गावातल्या ग्रुपवर. पहिला गावातला ग्रुप होता, त्या गावातल्या ग्रुपवर मी 1 वर्ष हवामान अंदाज दिला. व त्याच्यानंतर स्वतःचा ग्रुप काढा, त्या स्वतःच्या ग्रुपवर मी गेली 3 वर्षापासून अंदाज देतो. व ते ग्रुप पण मोठा ग्रुप नाही आहे अशा पद्धतीने. आणि गेल्या वर्षी परत मी ह्याच्या अगोदर मी चॅनल काढलं होतं, पण चॅनलमध्ये ते व्हिडिओज टाकत नव्हतो. कधीतरी 3-4 महिन्यातून एखादा व्हिडिओ टाकायचा, एखाद्या महिन्यातून व्हिडिओ टाकायचा. आणि तो व्हिडिओ माझा काही असा जात नव्हता त्या व्हिडिओमध्ये. यूट्यूबमध्ये काय असतं काय हे माहीत नव्हतं. यूट्यूबमध्ये आपल्या चॅनलमध्ये आणि त्याच्यामध्ये अनलिस्ट व्हिडिओ राहायचा माझ्याकडून. बघा, अनलिस्ट व्हिडिओ राहायचा आणि ते ग्रुपच्या ह्याच्यावर लिंकवर टाकून द्यायचो. त्याच्या पुढे इकडेचं काही मला काही व्ह्यूज येत नव्हते. म्हणून त्याच्यामध्ये तरी काही व्ह्यूज येले आपल्याला जाऊ दे, ही परेशानी. आपलं यूट्यूब आपलं ग्रुपच चांगला आहे हे असं म्हणायचं आणि ग्रुपवरच मेसेज द्यायचो. मग नंतर जशी माहिती होत गेली तसे नंतर आपल्याला अचूक हवामान अंदाज लागला. पण दुसऱ्याच्या अचूक हवामान अंदाज चुकत आहेत म्हणून मी जास्त परेशान होत गेलो. इतका परेशान होत गेलो की माझं हवामान मला जर सांगता जर आलं असतं तर शेतकऱ्यांची आज नुकसान वाचली असती माझ्याकडून. ही मला अशी सतत भावना वाटायची आणि त्या भावनेच्या आधारे मला करमत नसायचं. मग मी काय केलं की थोडेफार मोठा मोबाईल घेतला. परिस्थिती हे नसताना पण घरून बोलणे भेटले. मग त्याच्यानंतर मी मोठा मोबाईल घेतला. मोठा मोबाईलच्या घेतल्याच्यानंतर पुन्हा यूट्यूब माझ्या नावाने खोललं. अगोदर बळीराजा नावाचं होतं यूट्यूब चॅनल, माझ्या नावाने खोललं. बळीराजा यूट्यूब जर खोललं तर त्याच्यामध्ये काय होऊ लागलं, दुसरं सर्च होऊ लागले. मग माझ्या नावाने खोललं. त्याच्यानंतर मग मी कॉलेजच्या नंतर पण आम्ही यूट्यूब त्याच्या व्हिडिओ टाकू लागलो. तर व्हिडिओ टाकताना परत मला अजून त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती नव्हती. थंबनेल कसा बनवायचा काय, तर थंबनेलसुद्धा बनवता येत नव्हता. कारण पहिला 1-2 महिने तर थंबनेल बनवताच आलाच नाही. त्याच्यामध्ये सुद्धा मग मागास राहिलो. पण अंदाज मात्र अचूक देत गेलो. नंतर आता हळूहळू माहिती झाली. तर आता सध्या ही परिस्थिती म्हणजे आणि आता पहा हे झाला माझा परिस्थिती. आणि पुढचं जर सांगायचं झालं तुम्हाला तर पुढचा अंदाज दिलेलाच आहे. पुढचं आपल्याला 7 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे. आणि तशी शेतकऱ्यांची पेरणी जर राहील तर 7 तारखेपासून पुढे पेरणी होणारच आहे. आणि 7 तारखेपर्यंत 7 तारखेच्या दुपारपर्यंत हा पाऊस सर्वदूर पाऊस नसून ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरी पद्धतीचा पाऊस पडणार आहे. हा शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांची नोंद घ्यायची आहे. आणि माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.